तर विरार ते डहाणू मार्गावरती लोकल ठप्प असल्यानं पालघर, बोईसर, डहाणूला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। लोकल सेवा चालू होईल या आशेनं अनेक प्रवासी सध्या स्थानकावरती थांबलेले आहेत। इथल्या प्रवाशांची बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे डब्बे घसरल्यामुळे पूर्णपणे लोकल सेवा ही विस्कळीत झालेली आहे। विरार ते डहाणू अशी ही जी लोकल सेवा होती आणि मेमो सेवा होती ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या हळूहळू ज्या आहेत सोडण्यात येत आहेत, विलंबाने सोडण्यात येत आहेत। आपण जर हे विरार ते डहाणूची ही लोकल जर बघितलं तर काही महिला वर्ग या आशेने इथे बसलेले आहेत की कधी ना कधीतरी चालू होईल आणि आपल्याला आपल्या इच्छित स्थळी पोहोचता येईल या आशेने अनेक प्रवासी या ट्रेन में बसलेले हैं। आप क्या कहेंगे, क्या आशा है आपको, कहाँ पे जाना है? मुझे बोईसर जाना है। फिर भी अब अनाउंसमेंट हो रहा है कि लोकल सेवा ठप है। हाँ, ठप हो गया, अभी क्या करेंगे, कोई सुविधा भी तो नहीं है ना, क्या से जाएंगे अभी फिर। ताई काय सांगाल, तुम्हाला कुठे जायचं होतं आणि कसा अडचण निर्माण झाली? बोईसरला जायचं होतं पण असं वाटतं की डहाणूपर्यंत तरी लोकल सेवा चालू ठेवली असती, म्हणजे अपडाऊन असं। ताई तुम्ही काय सांगाल, कसा काय त्रास आहे महिला वर्गांना? आम्ही कालपासून इथे आहेत। काल संध्याकाळी मी आलो, नंतर ते आपोआप पनवेल गाडी काही कुठले अनाउन्समेंट नाही, काय नाही, नीट आणि बंद झाले। परत तिथून उतरलो, लोकलसाठी थांबलो, ते पण नाही। खूप गैरसोय झाली आमची आणि नंतर 12 नंतर काहीतरी गाडी सुटली एक, ती पण कुठल्याही प्रकारचं आम्हाला काहीच माहिती नाही। आम्ही शेवटी वस्ती राहिलो आणि आता सकाळपासून गाडी नाही, तिथेच बसून राहिलेले आहेत। खूप त्रास झाला आहे आम्हाला। निदान एक तरी गाडी एक्सप्रेस म्हणा, कोणतीही म्हणा, अगदी एक तास 2-2 तासांनी जरी सोडले असते ना तरी खूप बरं झालं असतं। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।